घरच्यांना वाटत होतं की मी जॉब करावा, पण सगळे जॉब करतात, सगळे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पण माझं इच्छा आहे की मी माझ्या मिस्टरांना साथ देऊन आम्ही त्याच्यातच करिअर करावं पुढं। आम्हाला कुकिंगची जास्त आवड होती, आपला हाच धंदा पुढं व्यवस्थित चालू ठेवायचा। काउंटर मी सांभाळतो आणि किचन डिपार्टमेंट ती सांभाळते, असं दोन्ही मिळून आम्ही हा कौटुंबिक व्यवसाय आमचा आम्ही चालवतो। तुम्ही सगळ्यांनी एक दिवस शिवार गार्डनला जरूर भेट द्या। आमच्या इथे बिर्याणी, कबाब, चिकन, मटन, तंदूर, व्हेज, नॉन व्हेज सगळे, मच्छी फ्राय, पहाडी कबाब स्पेशल आहे। नमस्कार, माझे नाव शिल्पा विकास गायकवाड, मी मातोरीची आहे। आमच्या हॉटेलचे नाव आहे शिवार गार्डन। खास करून गावरान कोंबडीचे चिकन बनवले जाते, बिर्याणी बनवली जाते। खास करून चिकनसाठी मी खलासणीचा वापर करते। खलासणी म्हणजे माझ्या आईने मला रेसिपी दिलेली, जेणेकरून चिकनला पण चव चांगल्या पद्धतीने येते। स्पेशल कुक आहेत, त्यांच्या इथली स्पेशल रेसिपी चिकन तंदूर पहाडी। आमच्या इथे गावरान कोंबड्यांचा फार्म आहे, जेणेकरून लोक गावरान असल्यामुळे खास करून खाण्यासाठी हे लोक येतात। गावरान कोंबडीचे चिकन आमच्या इथं स्पेशल आहे, त्यामुळे लोक लांबून लांबून येतात। असल गावरान कोंबडीचे जे अंडे आहेत हीच आपण आपल्या ग्राहकांना देतो। आपण जे इंग्लिश अंड म्हणतो किंवा बॉयलर अंड जे म्हणतो ते आपण ठेवत नाही। तुम्ही पाहत असाल की एका दिवसात आपल्याला जवळपास 100 ते 150 अंडे रोजचं उत्पादन असल्यामुळे चोखंदळ ग्राहकांना ते इंग्लिश अंड ते आपल्याला मागतही नाहीत, आपण देतही नाहीत आणि ते वारंवार आपल्याला मागणी करतात। जे ग्राहक येतात आमच्या इथे तर ते जातात, त्यांना गावरान पद्धतीची कोंबडी किंवा कोंबडा लागत असेल ते जातात, त्यांच्या पद्धतीने घेतात आणि कट केल्यावरती आम्ही त्यांना स्पेशल असे डिश बनवून देतो, जशी मागाल तसे। त्याच्यासोबत गावरान बाजरीच्या भाकरी तीळ लावून दिलेल्या असतात। आमची जी हॉटेलची स्पेशालिटी आहे मटका बिर्याणी, चिकन पहाडी मटका जो आहे तुम्ही आज पाहत आहात। आम्ही दोघं फार्मासिस्ट आहे, मी आणि माझे मिस्टर, आणि आम्ही यांना कुकिंगची खूप आवड आहे माझ्या मिस्टरांना, आणि आम्ही दोघांनी असं ठरवले की आम्हाला दोघांना हॉटेल व्यवसाय चालू करायचा। मग त्यांनी थोडं थोडं घरी पण करत होते, पण जेणेकरून त्यांना पण आवड होती, मला पण आवड होती, मी त्यांच्यासोबत आम्ही दोघांनी हॉटेल चालू केलं। अतिशय उत्कृष्ट असं जेवण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आम्ही महाराष्ट्रात खूप ठिकाणी जेवलो, मी आता पुण्यातच होते, पण तिथे एवढं जसं पाहिजे ना आपल्याला बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, पहाडी चिकन कबाब जसे पदार्थ आपल्याला मिळालेच नाही। जेणेकरून आता कुक्स आले, त्यांनीच त्यांच्या तिथली स्पेशल डिश चिकन पहाडी कबाब, हैदराबादी बिर्याणी हे त्यांनी त्यांच्या ह्यांनी केलं। काउंटर मी सांभाळतो आणि किचन डिपार्टमेंट ती सांभाळते, असं दोन्ही मिळून आम्ही हा कौटुंबिक व्यवसाय आमचा आम्ही चालवतो। आम्ही शहरातच राहतो, 15 वर्ष झाले मला लग्नाला। आम्हाला सगळ्यांचं म्हणणं की शहरातच चांगलं मुलांच्या शिक्षणासाठी, पण गावाकडले लोक सासू सासरे सगळे बोलत होते की खेड्यात नकोय, शहरातच चांगलं। पण काही गोष्टीसाठी आपल्याला शहर पण सोडायला लागतं, गावाकडं थोडंसं वातावरण पण छान आहे इथलं, आणि आम्हाला दोघांना पण आवडतं। मी कोविडच्या काळात 4 वर्ष झाले आम्ही दोघं पण इथंच आहे, शेती पण करतो मी स्वतः मदत करू लागते। माझ्या मिस्टरांना कोंबडीची आवड होती, कुक्कुटपालनाची, पण मी पण त्यांच्यासोबतच सगळ्या गोष्टी आम्ही दोघंही पण करतो, आणि तो पण व्यवसाय जेणेकरून गावरान चिकन पण मिळतं आणि आपल्याला गावरान अंडे पण घरगुती, म्हणजे हॉटेलला पुरेसे आहे सगळं। 2 फायदे होतात आपल्याला, जेणेकरून कोंबडी पण मिळते आणि गावरान कोंबडी गावरान अंडे पण मिळतात। फार्मसी झाली माझी, घरच्यांना वाटत होतं की मी जॉब करावा, पण सगळे जॉब करतात, सगळे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पण माझं इच्छा आहे की मी माझ्या मिस्टरांना साथ देऊन आम्ही त्याच्यातच करिअर करावं पुढं। आम्हाला शिक्षणाची आवड होती, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुकिंगची जास्त आवड होती, त्यामुळे आम्ही दोघांनी कुकिंगच्या याच्यातच जास्त लक्ष दिलं, जेणेकरून आपला हाच धंदा पुढं व्यवस्थित चालू ठेवायचा। ग्रामीण भागात कसं सगळ्यांना वाटतं की ग्रामीण भागात नको, पण आम्ही दोघं ठाम आहे, आम्हाला या गोष्टी आवडतात। आम्ही दोघं पहिल्यापासून ठरवले की करायचा हाच व्यवसाय करायचा। शिवार हॉटेलचं वैशिष्ट्य एक आहे, स्वच्छता आहे, एकदम क्लीन टॉयलेट, बाथरूम आणि बाहेरचे सगळं एकदम स्वच्छ आहे। पार्किंग एरिया पण एकदम छान। महिलांनी घरी बसण्यापेक्षा काहीतरी उद्योग केला पाहिजे, जेणेकरून आम्ही दोघांनी सुचवलं की कुक्कुटपालन हॉटेल चालवायचं। थोडंसं आवड असल्यामुळे आम्ही दोघांनी चालू केलं। आमचं हॉटेल मातोरी, तालुका शिरूर, जिल्हा बीड। आमच्या हॉटेलला एक दिवस अवश्य भेट द्या। सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे। धन्यवाद।